सातपूर वासळी शिवारातील प्लास्टिक कंपनीला भीषण आग, 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण. सातपूर औद्योगिक परिसरालगतच्या वासळी शिवारातील प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या एका गोडाऊनला रविवारी 22 रोजी सकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लास्टिक साहित्यामुळे आग झपाट्याने पसरली असून सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अंदाजे 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच सातपूर, पंचवटी, नाशिक रोड तसेच सिडको MIDC विभागातील अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणात भडकली असल्याने परिसरात दाट धुक्याचे लोट पसरले होते. प्लास्टिक साहित्यामुळे आगीने अधिक पेट घेतल्याने नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक ठरले. 2 गोडाऊन जळून खाक. ही कंपनी निलेश पोपट पाटील यांच्या मालकीची असून येथे 2 गोडाऊन आहेत. आगीत दोन्ही गोडाऊनमधील मशिनरी, पत्र्यांचे शेड तयार व कच्चे प्लास्टिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकृत कारण तपासांती स्पष्ट होणार आहे. नगरसेवकांनी दिली तातडीची माहिती. नगरसेवक अमोल पाटील यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधून घटनास्थळी मदत पोहोचवली. त्यांच्या तत्परतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आणता आल्याचं स्थानिकांनी सांगितलं. अधिकाऱ्यांची उपस्थिती. आग विझवण्याच्या कामात अग्निशामक दलाचे SR पगार, हर्षल पटेल, SR जाधव, RP चौधरी, श्रीकांत नागपुरे व विजय नागपुरे आदी अधिकारी व जवान सहभागी झाले होते. त्यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. परिसरात भीतीचं वातावरण. आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. सकाळची वेळ असल्याने कामगारांची वर्दळ कमी होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दरम्यान औद्योगिक परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजना व अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस व अग्निशामक दलाकडून पुढील तपास सुरू आहे. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक.